तोडगा निघतो का, जेणेकरून हे आंदोलन मागे घेता येईल. मात्र या संदर्भात आपण माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी रामनाथ ढाकणे आपल्यासोबत आहेत. रामनाथ, सरकारचं शिष्टमंडळ अंतरवालीमध्ये आलेलं आहे. जरांगेंसोबत त्यांची चर्चा सुरू आहे. या सगळ्या संदर्भात काय अपडेट द्याल? श्वेता, आपण पाहू शकतो की मनोज जरांगे पाटलांनी 29 तारखेला आंदोलनाची घोषणा जी आहे ती केलेली आहे आणि त्या आंदोलनावरती मनोज जरांगे पाटील ठाम असल्याचं सुद्धा त्यांनी वारंवार बोलून दाखवलेलं आहे. मात्र आपण जर पाहिलं तर आमदार अब्दुल सत्तार यांच्या भेटीनंतर आता सरकारचं जे शिष्टमंडळ आहे ते अंतरवालीत अगदी काही वेळापूर्वी दाखल झालेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत त्यांची चर्चा जी आहे ती आता आज या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर होणार आहे. त्यामुळे या चर्चेमध्ये नेमकं काय होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आपण जर दुसरीकडे पाहिलं तर जरांगे पाटील 29 तारखेच्या आंदोलनावर ठाम असल्याचं आपल्याला यापूर्वीच पाहायला मिळालेलं आहे. 58 लाखाच्या नोंदीचे जे कुणबी प्रमाणपत्र आहे, इतर ज्या काही मागण्या असतील त्या मागण्यांची अंमलबजावणी तात्काळ हवी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही, असा जो इशारा आहे तो जरांगे पाटलांनी यापूर्वीच सरकारला दिलेला आहे. आणि त्या दृष्टीनं आज सरकारचं शिष्टमंडळ जे आहे की ज्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील असतील, प्रसाद लाड असतील, मंत्री शंभूराज देसाई असतील आणि इतर एक जण मंत्री आहेत, त्यामध्ये चारही जण आता नुकतेच भेटीसाठी दाखल झालेले आहेत. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आपण जर पाहिलं तर सध्या आता चर्चा जी आहे ती या चारही जणांची जरांगे पाटलासोबत संपूर्ण राज्यामध्ये नोंदी होतं दाखल नोंदी होत्या नोंदी मध्येच दाखल दिले पूर्वी त्यांनी 58 लाख सरकारनं आम्हाला अमरावती काय समजतं कालावधी जो दिला तुम्हाला त्याच्यामध्ये समितीने एकूण किती शोधल्या आज आहे राज्यात 58 लाख. त्याच्यामध्ये किती दाखले दिले आपल्याला काय समज 1986 सन आपलं काय समज काय समज या आधी पंजाब देशमुखांच्या काळात झालेल्या विषयाशी आपल्याला काय देणे आपल्याला देणे घेणे. शिंदे समितीने आज राज्य संपूर्ण राज्यात घेतलेली एकूण 58 लाख. आपला फक्त इथं समज यांचे कशाला जोडायचं आपल्याला असं 32 लाख वाटत आहे. मग इथं कन्फ्युजन व्हायला लागलं तुमच्या काय व्हायला लागलं नाही त्याच्यामध्ये तो 58 लाखाचाच भाग येतो. शिंदे समिती आज आठवत शिंदे समिती संपूर्ण स्थापन किती 14 लाख रुपयांना दिले आपला तो विषय विचारला. शिंदे समितीने एकूण नोंदी किती शोधल्या विभागवार आहे ना माहिती टोटल 8-9 नाही पहिल्या वर्षी नवीन नाही नवीन असं फक्त आपले हे होते साहेबांची त्यांना माहित नाही किती लोकांनी अगोदर दाखले घेतले किती लोकांनी शोधलेले एवढे सापडले किती एवढे पण त्यातले ऑलरेडी काही लोकांनी दाखले कोणाला नोंदी कमी नका करू नाही 58 तर फिक्स आकडा कमी नका करू. हे शिंदे समितीने शोधले कमी नाही होणार त्यामध्ये. त्याच्यापैकी जी जी कार्यवाही झाली आतापर्यंत 58 मध्ये कार्यवाही व्हेरीफाय करता येईल आपल्याला ह्याच्यामध्ये जुन्या लोकांनी दाखले घेतलेले आहेत का लाईट गेली पूर्वी शोधायला प्रमाणपत्र घेतलंय बघा हा जो आकडा आहे ना हा प्रत्येक जिल्ह्याने आहे आकडा शिंदे समितीने शोधलेला तेच म्हणतोय मी पण तेच म्हणतोय आकडा तो दिलाय होय होय मी पण तेच म्हणतोय 58 लाख नोंदी हे शिंदे समितीने शोधल्या ज्याचा पूर्वीचा दाखला आहे ते कशा शोधी दिली ते शोधायला लावलेलीच नाही समिती आपण नवीन शोधलेले आहेत ना. हा हेच म्हणतोय मी पण मी तेच म्हणतोय नोंदींपैकी सगळे नवीनच शोधले का तो होय त्याचं उत्तर त्याच नाही कमी करू नका. आधीच्या कशाला शोधायला पाठवलं आपण त्यांना
नवीन रेकॉर्ड शोधायला मुलगी दिसल्या नवीन त्यांना रेकॉर्ड शोधायला लावला बरोबर. त्यांनी नवीन नोंदी जुन्याच नोंदी